पुढील बातमी आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त वुमन्स सोशल फाउंडेशन, शिरूर आणि ओनली वुमन्स जिम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या फराळ वाटप उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। वुमन्स सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रिया बिरादार यांच्या नेतृत्वाखाली हा सेवाभावी उपक्रम भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात भगवान श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरतीने करण्यात आली। त्यानंतर भाविकांना खिचडी, केळी आणि गरम चहा यांचा फराळ प्रेमपूर्वक वाटप करण्यात आला। संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला। महिलांनी अभंग, भजन आणि विठ्ठलाची गाणी सादर करत भक्तीचा अनोखा रंग चढविला, तर पारंपरिक फुगड्यांनी कार्यक्रमात सांस्कृतिक आणि भक्तिमय वातावरण अधिक खुलून आले। या उपक्रमाला शिरूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचरणे, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील, नगरसेवक सागर नरवडे, अमोल चव्हाण, माजी नगरसेवक संतोष शितोळे, रवींद्र धनक, मराठा महासंघाच्या शोभना पांचगे, आधारछाया फाउंडेशनच्या अध्यक्षा सविता बोरुडे, आदिशक्ती महिला मंडळाच्या अध्यक्षा शशिकला काळे, डॉ. वैशाली साखरे, भाजपाचे निलेश नवले, डॉ. सरोदे, शिवसेनेचे प्रमोद जोशी यांच्यासह पत्रकार संतोष शिंदे, भगवान मंदिलकर, अर्जुन बढे, सुदर्शन दरेकर, पापाभाई पठाण, शोभा परदेशी तसेच शेकडो भाविक उपस्थित होते। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वुमन्स सोशल फाउंडेशनच्या सदस्या सुजाता पाटील, नीलमधु शर्मा, विजयालक्ष्मी उपाध्याय, जयश्री थिटे, मीराताई परदेशी, रोहिणी बढे, कविता परदेशी, नयना परदेशी, भारती शहाणे आणि सृष्टी करंजुले यांनी विशेष मेहनत घेतली। नियोजन, स्वागत, फराळ वाटप आणि संपूर्ण व्यवस्थापनाची जबाबदारी त्यांनी अत्यंत तत्परतेने पार पाडली। महिला वर्गाच्या मोठ्या सहभागामुळे कार्यक्रमाला उत्साहपूर्ण आणि भक्तिमय स्वरूप प्राप्त झाले। उपस्थित मान्यवरांनी वुमन्स सोशल फाउंडेशन आणि ओनली वुमन्स जिमच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत, धार्मिक सणांचे सामाजिक सेवेत रूपांतर करणारे असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त केले। रिपोर्टर कुमार जाधव।